तर नाशिकमधील टीसीएस धर्मांतर प्रकरणामधील मुख्य आरोपी निदा खानच्या तपासासाठी 3 राज्यांमध्ये पोलीस पथकाची शोध प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। गुजरात, काश्मीर आणि केरळ भागामध्ये पोलिसांचं पथक निदा खानला अटक करण्यासाठी पाठवण्यात आलंय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। निदा खानच्या तपासासाठी आता 3 राज्यांमध्ये पथकं तैनात करण्यात आलेली आहेत। गुजरात, काश्मीर आणि केरळम या भागामध्ये पोलिसांचं पथक हे रवाना झालंय आणि निदा खानचा शोध घेतला जातोय अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कॉर्पोरेट सेक्टरमधील धर्मांतर प्रकरणामधील ती मुख्य आरोपी आहे आणि तिच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। माहिती जाणून घेऊयात। रिजवान शेख आपल्यासोबत आहेत। रिजवान, पथकं तैनात करण्यात आलेली आहेत निदा खानच्या शोधासाठी, काय माहिती? तुझ्या नक्की आपण जर पाहिलं तर टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य आरोपी असणाऱ्या निदा खान याच्या तपासामध्ये 3 राज्यामध्ये जे आहेत ते पोलीस जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहे। खरं तर ज्या पद्धतीने निदा खान जे आहे गेल्या अनेक दिवसापासून फरार असल्याची माहिती जी आहे ती आपल्या समोर येत आहे आणि त्याचमुळे जे आहे ते नाशिक एसआयटी पोलिसांनी 3 वेगवेगळ्या राज्यामध्ये जे आहे ते आपलं पथक पाठवलं, ज्यामध्ये गुजरात आहे, केरळ आहे आणि काश्मीर आहे। या ठिकाणी जे आहे ते निदा खान याचा शोध घेण्यासाठी जे आहे ते पोलिसांना पाठवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने नाशिक धर्मांतर प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर निदा खान हे गरोदर असल्यामुळे कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपला पत्ता जो आहे तो वेळोवेळी जे आहे ते बदलण्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून युद्ध पातळीवरती जे आहे ते निदा खान याचा शोध देखील घेण्यात येत आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।